नमस्कार, गुड इव्हनिंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। सकाळी सकाळी उठून हॉस्पिटलला जाऊन आले। आज हॉस्पिटलमध्ये निखिल पण आले होते। त्यांचं ऑप्थॅल्म इव्हॅल्युएशन केलं, म्हणजे डोळ्यांचं चेकअप झालं। त्यानंतर त्यांची ब्लड टेस्ट केली, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन थोडं वाढलेलं होतं, तर त्यांचं ब्लड डोनेशन केलं, ज्याला फ्लेबोटॉमी म्हणतात। म्हणजे की ते ब्लड परत कोणाला वापरलं जात नाही, ते डिस्कार्डच करतात। तर ती एक प्रोसिजर केली। ब्लड डोनेशन करताना निखिलचा मी व्हिडिओ केलाय, तो आता तुम्हाला बघायला मिळेल। या ठिकाणी आम्ही फ्रेश झालोय आणि निघालेलो आहोत निखिलचा चष्मा बनवायला। इकडे आत्या आणि विद्या दोघी जणी तयार झाल्यात आणि त्या आज गीत रामायणचा कार्यक्रम ऐकायला निघालेले आहेत। चला हाय करा। हाय। या ठिकाणी बाळ देखील आवरून तयार झालेला आहे आणि बाळ निघालेलं आहे आई सोबत। हाय हो हाय, नमस्ते सर्वांना, नमस्ते। हा जायचं हा। चष्म्याचं जे दुकान आहे ते तुळशी बागेत आहे, तर आता आम्ही तुळशी बागेत निघालेलो आहे। चल बाय 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 बाय। इकडे इकडे नितू 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 माघारी ये। बघू बघू बघू, घाल 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 ना, अगं घाल ना, बघू कसं दिसतंय। छान छान छान। काय चाललंय तुझं? आता आम्ही आलेलो आहोत तुळशी बागेतल्या कावेरी आईस्क्रीम येथे आणि आम्ही टॉल ग्लोरी हे आईस्क्रीम या ठिकाणी घेतलेलं आहे। ही घेतलेली आहे मटका कुल्फी, छोटीशी आहे। नित्तूसाठी घेतलेली आहे मँगो मस्तानी। तुळशी बागेच्या आसपास बरीच चष्म्याची होलसेल दुकानं आहेत, त्यामुळे आम्ही मागचे 2-3 वर्ष झालं तुळशी बागेतच चष्मा बनवतोय। तर आम्हीच एक दुकान ठरलेलं होतं साईराम म्हणून, तिथे आम्ही 2 वेळा चष्मा बनवला। पण ह्यावेळी आम्ही असं ठरवलं की आपण जरा आणखी शोधूया होलसेलमध्ये कुठे चष्मा मिळतोय, तर आम्ही ते शोधलं आणि फायनली आम्हाला होलसेलमध्ये मिळाला नाहीये, पण एका दुसरं दुकान मिळालं जिथे आम्ही चष्मा बनवायला टाकलेला आहे आणि तो आता आम्हाला सोमवारी मिळणार। घरी येऊन फ्रेश वगैरे झालो। आज सकाळी हॉस्पिटलला टिफिन घेऊन गेले होते, तरीही जेवायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे सकाळपासून असं थोडंसं काहीतरी खाल्लेलं आहे, जेवण असं केलंच नाही। आता खूप भूक लागली, जेवण करूया। आजच्या जेवणात बनवलेले आहेत चकुल्या, भात केलेला आहे, चपाती आहे, मेन चकुल्या आहेत। या सर्वजण जेवायला। या ठिकाणी बाळावरून तयार झालेला आहे आणि निघालेला आहे बाहेर फिरायला तिच्या आत्तू आणि आजी सोबत। बाय बाय।
तुळशी बागेतून येताना 2-4 वस्तू आणलेल्या आहेत. काय काय आणले ते चला दाखवते. ही आणलेली आहे नित्तूसाठी चप्पल, याच्यावरती रन फास्ट लिहिलंय आणि हे ऍपल गोल फिरतंय पण. त्यानंतर मी आणलेले आहेत हे रबर बँड. हे एक रबर बँड मला 10 रुपयाला मिळाले. हे 2 जरा वेगळे रबर बँड आहेत. याची किंमत एकाची 30 रुपये सांगितलेली, तर त्यांनी आम्हाला 50ला 2 दिले. पण घरी येऊन विद्या म्हणाले की हे जरा महाग मिळाले, त्यामुळे कळत नाही आता की स्वस्त मिळाले की महाग. 2 दिवसापूर्वी मी तुळशी बागेमध्ये गेले होते, तेव्हा नित्तूसाठी काही फ्रॉक आणलेले, पण ते फ्रॉक छोटे पडलेत. त्यामुळे मी आज परत येताना आणखी काही फ्रॉक आणलेत. हा त्यामधला एक फ्रॉक आहे. हा आहे दुसरा फ्रॉक. हा प्लेन व्हाईट कलरचा आहे आणि त्याच्यावरती नाजूक फुलांची डिझाईन आहे. मस्त वाटतोय हा. आज तुळशी बागेत जाण्याचं मुख्य कारण म्हणजे चष्मा आणणं हेच होतं. तरी येता जाता थोडीफार शॉपिंग केली. हा आहे निखिलचा जुना चष्मा. 2 दिवसापूर्वी नित्तूचा धक्का लागला आणि चष्मा तुटला. पण याची जी दांडी आहे ती आपल्याला काही जोडता येत नाही, तर निखिलने ही चिकटपट्टीने चिटकवली आणि तसंच तो आता 3-4 दिवस झाले चष्मा वापरतोय. जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं, निखिलचं हिमोग्लोबिन वाढलेलं, त्याच्यामुळं आम्ही त्याचं ब्लड डोनेट केलं, म्हणजेच फ्लेबोटोमी केली. तर आता मी तुम्हाला हिमोग्लोबिन वाढण्याची कोणती कारणं आहेत ती सांगणार आहे. हिमोग्लोबिन वाढण्याचं मुख्य कारण आहे स्ट्रेस घेणं. आपण कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा तणाव घेतला तर आपलं हिमोग्लोबिन वाढू शकतं. त्यानंतर दुसरं कारण आहे डिहायड्रेशन, म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणे, भरपूर पाणी न पिणे, या गोष्टीमुळे देखील हिमोग्लोबिन वाढू शकते. त्यानंतर जर आपण स्मोकिंग करत असू तर ते देखील एक कारण असू शकतं हिमोग्लोबिन वाढण्याचं. जास्त प्रमाणात स्क्रीनचा वापर करणं, म्हणजे की लॅपटॉप, कम्प्युटर किंवा मोबाईल समोर भरपूर वेळ बसून राहणं, हे देखील हिमोग्लोबिन वाढण्याचे एक कारण आहे. त्यानंतर व्यायाम न करणं, हे देखील एक हिमोग्लोबिन वाढण्याचं कारण आहे. ही काही महत्त्वाची कारणं आहेत ज्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढू शकतं. यामध्ये आणखी एक आजार असतो ज्याचं नाव आहे पॉलिसायथेमिया वेरा. यामध्ये रक्त हे साखरेच्या पाकासारखं घट्ट बनतं, त्याच्यामुळे हिमोग्लोबिन वाढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काही तपासण्या वगैरे कराव्या लागतात आणि त्यानंतर या आजाराची माहिती मिळते. आणखी 10 दिवसानंतर निखिलला हिमोग्लोबिन चेक करून ब्लड डोनेट करायला सांगितलेलं आहे. असं आणखी 1दा किंवा 2दा करण्याची गरज पडू शकते. सोबतच त्याला इकोस्प्रिन गोळी घ्यायला सांगितलेली आहे, परंतु त्याने ठरवलेलं आहे की मी लाईफस्टाईल मॉडिफाय करूनच हिमोग्लोबिन कमी करेन. इकोस्प्रिन वगैरे आता तरी नाही घ्यायचं असं त्याने ठरवलं. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला स्क्रीनचा वापर कमी करायचा आहे. त्यानंतर पाणी भरपूर प्यायचं आहे. दिवसभरामध्ये 4 ते 5 लिटर पाणी प्यायला सांगितलेलं आहे त्याला डॉक्टरने. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम करायचा आहे. बाळ खेळून आलेलं आहे. झोपायचं आता मग बाळाला खेळायचं आणखी. आता आत्तूवर खेळत बस. मग कोणाबर घरातील रांगोळी संपत आली होती, त्यामुळे आज येताना मी रांगोळी देखील आणली. हे 1-1 किलोचे पॅकेट आहेत रांगोळीचे, जे मला 40 रुपयाला 1 किलो अशी मिळाली आणि हे 20-20 रुपयाला एक पॅकेट मिळालं. नित्तूला अजून झोप आलेली नाहीये. ती झोपल्याशिवाय आम्हाला झोपता येत नाही, तर तिच्यासोबत जरा काहीतरी खेळूया, मग थोड्या वेळाने तिला झोपूया. इकडे आमच्या आत्यांचा अभ्यास सुरू आहे. आत्या रोज न चुकता भजनाला जातात. भजनात आवडलेली गाणी घरी येऊन त्या लिहून घेतात. या ठिकाणी आम्ही सापशिडीचा खेळ मांडलेला आहे. विद्या, नित्तू आणि मी आता सापशिडी खेळणार आहे. खेळायचं? विद्याला खरं तर कंटाळा आलेला आहे. मला पण तसा कंटाळा आलाय, पण आता खेळूया थोडा वेळ. नित्तू सोबत थोडी सापशिडी खेळलो, पण खूप झोप यायला लागलेली आहे. कंटाळा देखील खूप आलेला आहे. तर आता वेळ झालेली आहे झोपायची. चला तर बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.